बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या इसोली ग्रामपंचायतमध्ये 2021 ते 2025 या कालावधीत ग्रामपंचायतमध्ये 25 ते 30 लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत असून ग्रामस्थांकडून कर वसुली करताना ग्रामसेवक, सरपंच, शिपाई यांनी बोगस कर भरल्याच्या पावत्या दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। ज्या करपावत्या ग्रामस्थांना दिल्या त्यावर ग्रामपंचायतचा कुठलाही शिक्का नसून त्या पावत्यांचे पैसे ग्रामसेवकांनी खात्यात जमा केलेच नाही। त्यामुळे ग्रामपंचायत अंतर्गत इतरही कामात भ्रष्टाचार झाल्याचा अंदाज ग्रामस्थांनी केला असून संपूर्ण प्रकारांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। तर चिखली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना याबद्दल विचारणा केली असता संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन नागरिकांना दिले आहे। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा। तुमचा परिचय द्या। राजेश तुकाराम सावंत। बर, तुमचं सांगत आता सागर रमेश। बरं, काय सांगसाल हे जे पावत्या तुम्हाला दिलेल्या आहे ग्रामपंचायतनं त्याच्याबद्दल काय सांगसाल? मला ही पावती दिली मी घरपट्टीची। हा, ही पावती मला डुप्लिकेट दिली आहे। बरं, अंदाजे तुमच्या गावामध्ये असं किती लोकांना पावत्या दिल्या असतील? बऱ्याचशा लोकांना दिले। बरेचशे लोकांनी दिले। ओरिजिनल पावती जास्त त्याला 100-200 ओरिजिनल, 3000 4000 5000 ह्या पावत्या पूर्ण डुप्लिकेट। ठीक आहे। मी इसोली गावातील रहिवासी असून एक इसोलीचा नागरिक या नात्याने आमच्या इसोलीमध्ये ग्रामपंचायतचा जो अंधाधुंद कारभार चालला त्याच्यावर मी बोलणार आहे। आमच्या इसोलीतील इथे ग्रामपंचायत सचिवाने व सरपंचाने संगमताने 4 ते 5 वर्षापासून नकली घरपट्टी आणि पाणीकर, नकली पासबुक छापून घरपट्टी आणि नळपट्टी वसूल केलं, परंतु शासन दरबारी जमा नाही केले। तर हा जो फ्रॉड आहे तो अंदाजे 25 ते 30 लाखाचा आहे। इसोलीच्या भोया भाबड्या जनतेला या लोकांनी, सरपंचाने आणि सचिवाने फसवण्याचं काम केलं आहे। इसोलीच्या मोलमजुरी करून माझे गोरगरीब लोक, माझी इसोलीची जनता, भोई भाबडी जनता या जनतेने घरपट्टी नळपट्टी भरली आहे, शासन दरबारी भरली आहे, परंतु या सचिवाने आणि ग्रामपंचायत सरपंचाने नकली पासबुक छापून ती पैसे तर घेतले आणि त्यांच्याच खिशात घातले, शासन दरबारी भरले नाही आणि त्या जनतेच्या डोक्यावर आजही घरपट्टी आणि पाणीपट्टीचा कराचा भार तसाच आहे। अशा या भ्रष्ट सचिवाला योग्य कारवाई करावी, या भ्रष्ट सचिवावर गुन्हे दाखल करावे आणि इसोलीच्या 10,000 लोकांना न्याय द्यावा। जर पाणीकर आणि घरपट्टी आणि नळपट्टी याच्यामध्ये जर 25-30 लाखाचा फ्रॉड आहे तर 5वा म्हणजे त्यांचे जेवढे खाते आहेत ग्रामपंचायत मध्ये, जेवढे खाते आहेत ग्रामपंचायतचे जे रोड झाले आहेत याच्यामध्ये, तर त्यांनी जवळपास काही कोटी रुपयाचा या 4 ते 5 वर्षामध्ये फ्रॉड केलेला असावा असा माझा अंदाज आहे। तर अशा भ्रष्ट सचिवावर तात्काळ गुन्हे दाखल करून या माझ्या इसोलीच्या सर्व जनतेचा 1 रुपया त्यांच्याकडून भरून त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी आपणास मी शासन दरबारी विनंती करतो। धन्यवाद। माझं नाव शेख रईस शेख मोती। काय तुमच्या ग्रामपंचायत जो आरोप आहे त्याच्यावर काय सांगणार तुम्ही? माझ्याकडे चार्ज आला 25 नोव्हेंबर 2024 पासून जे काही पावत्याचं काही असेल ते सिद्ध झाल्यानंतर जे आम्ही अगोदर 8-15 दिवस अगोदर तसं माहीत पडल्याप्रमाणे त्यांना आपण पदावरून काढण्यात आलं आणि तात्पुरत्या स्वरूपात आमचे मोरे त्यांच्याकडे चार्ज दिला आम्ही। काय जे सिद्ध झालं, सिद्ध जर झालं, जे काही कारवाई करायची ती कारवाई होईल त्याच्यावर, त्यांची सही आहे त्याच्यावर। तर असं अशा काही पावत्या आढळून आल्यात। याच्यात जे पावती बुकचे जे झेरॉक्स कॉपी असते तुमच्याकडे असेल काही? झेरॉक्स कॉपी आहे आमच्याकडे, पण आता सध्या आमच्याकडे चालू पुस्तके ज्या काही जुन्या पावत्या वगैरे आहेत ते साहेबांच्या कपाटामध्ये असते। साहेब आज नाही। मार्चपर्यंत चौकशी करून त्याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्याच्या कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। सर 2021 पासून 2025 पर्यंत तिथले जे कर्मचारी म्हणजे सचिव तर यांची नियुक्ती केव्हा झालेली, तर ते आता सध्या जे आहेत ते मला रेकॉर्ड पाहूनच सांगावं लागेल। कन्फर्म असं नाही की कन्फर्म नाही आणि 21 ते 25 पर्यंत किती ग्रामसेवकातून गेले तिथून ते नाही सांगतात। 4 वर्ष।
समोरच्यानं 21 पासून आजपर्यंत दिलेली ठीक तक्रारी आहे, त्यांच्या तक्रारीनुसार आपण चौकशी आणि करू. आमच्या चॅनलवर जे डॉक्युमेंटली आहेत तर त्यांचे आमच्याकडे डॉक्युमेंट आलेले आहेत, त्याच्यावर आम्ही पडताळणी केलेली आहे. प्रश्न याला आम्हाला चौकशी करून फक्त आम्हाला आमच्या तपासणीमध्ये जे कोणी दोषी आढळतील त्याच्यावर कायद्यानुसार निश्चित कारवाई केली जाईल. ओके, धन्यवाद सर.